माझा पप्या डॉक्टर होतो काय ना, माझा पप्या काहीच होत नाही. पप्या डॉक्टर नाही, पप्पाईला म्हणलं ध्यानात ठेवा, कोणत्याही आईनं आपल्या पप्प्याची गॅरंटी द्यायची नाही. लहानपणी आई म्हणते माझ्या पप्प्याची मला गॅरंटी, बरळणे बंद. लग्न मंडपातले तांदूळ डोक्यावर पडले का माणूस बदललाच पाहिजे. हातात तांदळाचा झटका आहे, फिकून मारल्यामुळे मेंदूल लागत का काय, पण झटका आहे. जो पोऱ्या लहानपणी त्याला ब्रह्मदेव नको, पण कोण पाहिजे? आई. आणि आईला एकही वैभव नको, कोण पाहिजे? पोरगा. तोच पप्या फक्त पिवळा झाला, टोनगा हळदीतून वर आला, तो डायरेक्ट बायकोला म्हणतो तू आहे ना दुनिया आहे, तुझ्यासाठी काही करायची ताकद आहे, तर तू धोका देऊ नको, मी खात नाही कोणाला. तू म्हणली ना म्हातारा हाता घालून काढायचा, आपली तयारी. सगळे भाऊबंद फोडायची कवायत आहे, फक्त तू धोका देऊ नको बस. तू मैं तो जान आहे, तुम नाही तो दुनिया में मेरा कोई नाही. आणि तो धोका दिला ना आपल्याला गाडी खाली झोपल्याशिवाय पर्याय नाही, म्हणजे तू धोका देऊ. हा विनोद नाही, पप्या तोच. पप्यात बदल नाही, पण झटका तांदळाचा आहे भाऊ. कोणत्या हात पप्याचा दोष आहे का? त्या तांदळाचा झटका. अहो जगात तुम्हाला सांगतो, आपल्यावर प्रेम करणारी आई सारखी विभूती अजून दुसरी कोणी निर्माण केली नाही हो. वा वा वा. जगातल्या एका आईला सुद्धा असं वाटलं नाही माझ्या मुलाचं वाईट व्हावं. कोणती आई मुलगा जेवत असताना पुढेच बसणार हो? निम्म्या रात्री दरवाजा वाजवा, उठन कोण? आईच. आणि दरवाजा उघडल्याबरोबर जेवून घे, आईच म्हण. आणि आई जर म्हणली जेवून घे, 50% पोट भरत आहे माझं. आई आहे भाऊ ती. बायको म्हणून अशी बायको आय 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 आय. बायको उलटी पोरला जर ती पप्या त्याला विचार खायचंय का बाहेर खाऊन आलाय बाय? बायको आहे भाऊ तू, पण ती आई आहे. हा. आणि तांदळाचा झटका पा. पोरग पिवळं झालं, कामावरून आलं, आईनं जेवायला वाढलं, आणि मुलगा जेवत असताना आई पुढे बसणार. तिला काय वाटतं? माझ्या मुलानं भरपूर खावं, पण झटका तांदळाचा. पप्प्यानं भाकरीचा तुकडा मोडला, कालवणात बुडवला, पातळ होत. आता ज्याच्या त्याच्या परिस्थितीनुसार त्याचं काय एवढं. कोणी केली भाजी? लाल झाला. आई बोलली नाही काही. आईला वाटलं काही बोलावतं, ताटावरून उठेल, पाप तर आपल्याला लागल, पण ताटावरून उठण्यासारखं घोर पाप नाही. आणि हा उपाशी राहिला तर आपल्या आत्म्याला होणाऱ्या त्रासापेक्षा आईनं खाली पाहायला सुरुवात केली. पप्पा म्हणला ही का भाजी? ऑफिसला जावा, साहेबाचा ताण, घरी यावं, तुमचा ताण, खावा का नाही, राहावं का नाही, जगावं का नाही, तुम्हाला काय कमी होतं, काय काही कमी पडलं होतं? आईने डोळ्यात आलेले अश्रू आणि कंठात आलेला औंडावळी डोक्यावरच्या पत्राने डोळे पुसले. आईने डोळ्यात आलेले अश्रू आणि कंठात आलेला औंडावळी डोक्यावरच्या पत्राने डोळे पुसले. आईने खाली पाहायला सुरुवात केली. एक शब्द सुद्धा बोलली नाही. आईने विचार केला, मी जर एक शब्द बोलावं तर हा बिगर जेवणाचा राहील, आणि बिगर जेवणाचं जर माझं पोरगं राहिलं तर मला होणाऱ्या वेदनेला जबाबदार कोण? पप्पाने सांगितलंय का भाजी आहे का, असं आहे का, तसं आहे का, तसं आहे का? धावून गेला आईवर. मग आईच्या मुखातून एक शब्द गेला, भाऊ ही भाजी मी केली नाही. मग कोणी केली? तुझ्या बायकोने केली. मग तुम्हाला चालायचं नवीन आहे, मसाल्याचा अंदाज नसल, वाढ. हा झटका तांदळाचा आहे भाऊ, हा विनोद नाही. माझं कीर्तन म्हणजे होईल त्रास, पण गुण हमखास. त्रास होईल ते खरं असल्यामुळे त्रास होत.